नमस्कार. ईश्वरचंद्र विद्यासागर यांची एक कथा सांगतोय छान. या कथा आपल्या घरातल्या मुलांपर्यंत पोचायला पाहिजेत, कारण त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या ह्या कथा आहेत. या कथा म्हणून भाकड कथा नाही आहेत, या घडलेल्या कथा आहेत. आपला देश अशा महापुरुषांनी भरलेला आहे की हे महापुरुष पुढच्या काळामध्ये जणू दंतकथा बनले. इथे बुद्ध जन्मला, श्रीराम जन्मला, श्रीकृष्ण जन्मला, महावीर जन्मला आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, छत्रपती संभाजी महाराज जन्मले. यांनी जे काही केलं त्या दंतकथा बनून राहिल्या. अशा क्वालिटीचं इतकं उच्च जीवन ते जगले. विद्यासागरांची एक बालपणीची कथा मी आधी सांगितली. आता त्यांच्या तरुण किंवा प्रौढावस्थेतली कथा आहे. एकदा त्यांना असं कळलं की आपण जिथे राहतोय त्या एरियातल्या जवळच्या एरियामध्ये एक तरुणग्रस्त मरण पावलाय. 40-45ला. त्याला 2 लहान मुलं आहेत. त्यांचं शिक्षण चालू आहे आणि अकस्मित गेलाय. घरची गरिबी आहे आणि स्थिती अशी आहे की अंत्ययात्रेला सुद्धा पुरेसे पैसे नाही आहेत. ती बाई रडते आहे, विलाप करते आहे. आजूबाजूचे लोक जमले आहेत, ते सुद्धा मध्यम गरीब परिस्थितीतले आहेत. हे वृत्त कळल्याने कशी मदत करावी असा प्रश्न विद्यासागरांना पडला. ते विचार करू लागले, जायचे, देणगी द्यायची म्हणजे हे अपमान आहे एक प्रकारचा. आपण का उपकार करतोय का? हा ईश्वर आपल्याला देतोच अशासाठी की ते दुसऱ्याला देता यावं. आपण खूपदा लक्षात घेतलं पाहिजे की आपण दुसऱ्याला देतो ते उपकार नाही करत, समोरचा आपल्याकडून घेतो हे उपकार करतो. 5 रुपये, 10 रुपये, 25 रुपये, 50 रुपये, 100 रुपये आपण देतो दान आणि चेहरा एकदम आपण प्रफुल्लित करतो. हा मी काय काम केलं. आपल्या मनात असं यायला पाहिजे इतकी क्षुद्र रक्कम त्यांनी आपल्याकडनं घेतली, हे त्यांनी आपल्यावर केलेले उपकार आहेत. तर हे विचार करू लागले की त्या बाईला अपमान वाटणार नाही, त्या कुटुंबाचा अवमान होणार नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यांना कमीपणा वाटणार नाही. अरे दुसरा कुठला तरी वाडीतला ग्रस्त आला पलीकडचा, मदत देऊन गेला अंत्ययात्रेसाठी घरच्यांच्या, आम्ही शेजारी असून कमी पडलो, अशी भावना त्यांच्या मनामध्ये येऊ नये. अशा प्रकारे आपण दान केलं पाहिजे, दिलं पाहिजे. दिलं दान, घेतलं दान. दान दिलेलं कळता कामा नये. असं म्हणतात की हिकडचं तिकडे पण कळता कामा नये. त्यांनी निर्णय घेतला काय करायचं ते, आणि ते आता घरी पोहोचले. घरी खूप दुःखी वातावरण होतं. विलाप करत होत्या घरातल्या महिला. आजूबाजूचे लोक बसलेले होते स्वस्थ. आता कसं या कुटुंबाचं होणार असं चिंता करत होते. तेवढ्यात हे ग्रस्त तिथे पोहोचले. चेहरा एकदम पडलेला, शांत. आणि ती यजमान बाई जी होती, की जिचा नवरा गेला होता, तिच्या जवळ गेले, तिला हात जोडले. काही वेळ तसाच गेला. मग ते म्हणाले, बाई मी भेटायला आलोय तुम्हाला एवढ्यासाठी की तुमच्या नवऱ्याकडनं मी काही कर्ज घेतलेलं होतं आणि ते फेडायचं मला जमलं नाही. ते माझ्या मागत असत अजूनमधून, पण मी देऊ नाही शकलो. आज मला ही गोष्ट कळली, मला खूप दुःख झालं. सगळेच तुमचं घेतलेलं धन काय परत मी देऊ शकत नाही, एवढे पैसे आता माझ्याकडे नाही आहेत. पण मला आता कळलंय ते गेले, म्हणून मी होते एवढे पैसे घेऊन ताबडतोब आलोय. हे घ्या आणि क्षमा करा. आणि ते धनराशी तिथं ठेवली आणि बाहेर पडले. ती बाई विस्मयचकित झाली, पण ती दुःखात होती. त्या पैशाच्या आधारे अंत्ययात्रा पार पडली, कार्य पार पडलं. पुढचा महिनाभर ठीक गेला. महिना संपत येता येता परत विद्यासागरजी त्या घरामध्ये गेले. त्या महिलाला म्हणाले, बाई क्षमा करा, मी महिना सव्वा महिने ते येऊ शकलो नाही, पण तुमचं देणं तर माझ्याकडे आहे आणि इतके पैसे मी एकाच वेळी देऊ शकत नाही, म्हणून ही मी छोटीशी अल्प रक्कम आणली ती स्वीकारा. हळूहळू तुमचे पैसे मी पुरे करेन. आणि पुढची 4-5 वर्ष ती थोडी मुलं मोठी होईपर्यंत दर महिन्याला तिथे जायचे आणि थोडे पैसे आणले, तुमच्याच नवऱ्याने मला पैसे दिले होते असं म्हणून परत पैसे ते द्यायचे. ती बाई ते घ्यायची, तिचं कुटुंब गुजराण करत होतं. एकदा घरी कुठतरी पाहुणे आले होते. कसं काय चाललंय चर्चा सुरू होती. ती म्हटली, आम्हाला कधीच त्यांनी सांगितलं नाही, पण कोणाला तरी कर्ज रक्कम दिली होती, ती रक्कम तो महिन्याला म्हणजे थोडे आणतो. मुलांची शिक्षण आता पुरी होत आले, सगळं काही आमचं व्यवस्थित चाललेलं आहे. केवळ यांनी कधीतरी कर्ज कोणाला तरी दिलं होतं म्हणून कधीच बोलले नव्हते. आणि आमची एवढी कधी स्थिती होती मला कळलं पण नाही, कोणाला तरी एवढी मोठी रक्कम त्यांनी द्यावी की त्या हिशोबाने आम्हाला दररोज महिन्याला ती परत द्यावी.
ही गोष्ट अजून 10 लोकांना कळली, शेजारच्या लोकांना कळली. म्हटलं कोण एक गृहस्थ आहे, एवढं कर्ज घेऊन गेलेत, लिखापडीने म्हणच्या म्हणाला आणून देत आहेत. म्हणजे एक दोघांनी लक्ष ठेवलं बारकाईने, हळू आजूबाजूला कोण येतं या घरामध्ये. आणि मग त्याने शोध लागला, ईश्वरचंद्र विद्यासागर तिथे कायम येतात. मग एकदा मंडळी आली, नमस्कार केला त्यांना. ईश्वरचंद्राने कबूलच केला नाही की मी दानधर्म करतो. म्हटलं नाही नाही, त्यांनी मला पैसे दिलेले होते. अरे ते म्हटलं कायम व्यसन करायचा, लोकांची देणी नाही दिलेली कधी, तुमचे पैसे तुम्हाला एवढे कर्ज तर कुठून देईल. त्या बाईलाही काय ते कळलं त्यातून. पण दान जे करायचं, जी मदत करायची, ती कुणालाही कळू न देता करायची, ती कशी करायची याचं एक उत्कृष्ट आदर्श उदाहरण विद्यासागरजी आपल्या सगळ्यांना देऊन गेले. हे एक अपवाद नव्हते. हा कोटी कोटी लोकांचा देश आहे ना, काही लाख लोक, हजारो लोक असे सज्जन आहेत, चांगले आहेत, चारित्र्य संपन्न आहेत की जे समाजासाठी काम करत असतात. हा आदर्श आपल्याला सर्वांसमोर पोचवायचा आहे आणि त्या प्रकारचं जीवन जगण्याचा आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. नमस्कार. शेठ गोशाळा, शेठ कोकण विश्व, रत्नागिरी, मंडणगडमधून मी सचिन शेठ. जय गोमाता, वंदे मातरम. एक मुखाने बोलूया. भारत माता की जय.